त्यात बारीक केलेला लसूण भाजून घ्यायचं चांगलं. लसूण चांगला भाजून घेतला. त्यात थोडीशी हळद, लाल तिखट भाजून घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट शक्यतो सगळ्यात भाज्यात टाकावा, चांगला असतो खाल्ल्यावर. ते भाजून घ्यायचं आणि ही धुतलेली गवारची शेंग ती टाकायची त्यात. ते चांगली परतून घ्यायची, चांगली भाजीपर्यंत परतायची. मध्ये लगेच शिजते. 5 मिनिटं दूध ठेवले की लगेच वापरते. बिन पाण्याची शेंगा एक नंबर चवीला लागते. लहान मुलांसाठी पण चांगली. 1-2 मिनिटं चांगली भाजून घेतली. ह्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं. डिश ठेवून वापरून द्यायची. न पाण्याची शेंगा, पाणी घालायला लागत नाही. म्हणजे एकदम मस्त होते. ट्राय करून बघा. 5 मिनिटं ठेवायची मंद आचेवर. 5 मिनिटं झालेत. आता बघा आपली शेंग कशा पद्धतीने वापरली. एक नंबर वापरलेलं आहे. अशा पद्धतीने शेंग तयार आहे. तिला मिठात पाणी सुटतं ना, त्यामुळे पाण्याची काही गरज लागत नाही. तुम्ही ट्राय करून बघा. आजकाल कसं झाले, मसाले भरपूर झाले, त्यामुळे भाजी कुठली त्याची चवच काय कळत नाही. साध्या पद्धतीने भाजी करून बघा, एक नंबर होणार. बघा शेंगली.